नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण रेसिपीसाठी मी थोडीशी भांड्याची खरेदी केलेली आहे. तर मी हे तुम्हाला दाखवते. सुरुवातीला मी हे कुकर घेतला आहे. मी 1.5 लिटरचा आहे. हा रेसिपीसाठीच घेतला आहे मी. तुम्हाला काढून दाखवते. एकदम छान आहे, मला खूप आवडला आहे हा. एकदम छान आहे. शिट्टी त्यांनी साईडला दिली होती, लावलेली नाही आहे ह्याची. आणि एकदम असं जाड आहे हे भांडं. आणि हा आहे, तुम्हाला कुकर पण दाखवते. हा बघा, ह्या कंपनीचा घेतला आहे मी. हा एकदम छान आहे. एकदम म्हणजे दिसायला छोटा आहे, पण मी 1.5 लिटरचाच आहे, पण रेसिपीसाठी मी घेतला आहे. तर आता हे घेतलेत मी, झाकणं घेतलेत पातेल्यावरची. आणि हे मी कढई केलेले पातेले घेतलेले आहेत. 3 असे पातेले घेतलेले आहे. आणि ह्या मी डिशा घेतलेल्या आहेत ह्याच्यावरती झाकण्यासाठी. आणि हे झालं कुकर, झाला पातेले झाले. आता हे तुम्ही ओळखा, गेस करा हे काय असेल ह्याच्यामध्ये प्रॉडक्ट. तर ह्याच्यामध्ये आहे कढई. तर ही बघा, अशा प्रकारे ही कढई आहे. कढईचं मी सुरुवातीला तुम्हाला झाकण काढून दाखवते. खूप मस्त मला भेटली कढई. हे असं टोपण आहे, एकदम छान आहे हा मॉडेल. तुम्ही पण ट्राय करायला काय आहे. कढई आहे, कढई बघा किती जाड आहे आणि एकदम छान आहे. मला क्वालिटी एकदम आवडली. मी रेसिपीसाठी ही भांडे घेतलेली आहेत. आणि पुढचा प्रॉडक्ट आहे माझा, हा ओळखा काय असेल ह्या बॉक्समध्ये. तर हा बॉक्स आहे मसाले डब्बा. ह्याचं मी पॅकिंग फोडलं आहे. पॅकिंग आत्ताच काढले मी ह्याचं. हे बघा, हे 12 ह्याचं मसाल्याचा डबा घेतला आहे मी. तुम्ही काही ह्याच्यामध्ये सगळे मसाले, खडे मसाले, घरगुती काळं तिखट, लाल तिखट सगळं तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. तर हे बघा, आणि सगळं आपण पॅक केलं की झाकणही लावायला सोपं आहे ह्याचं. हे असं झाकलं, झालं, संपला. एकदम असं पॅक. हे प्रॉडक्ट मला आवडलं म्हणून मी हे आवर्जून घेतलेलं आहे. तर हा कुकर, ही कढई, ही पातेले आणि हे टोपण एकदम व्यवस्थित बसतं ह्याच्यावरती. हे बघा, कुठेही हवा वगैरे, वाफ वगैरे भाजी केली तर जाणार नाही. आणि हे धरायलाही सोपं पडतं. हे पटकन असं उचललं की बरं पडतं. तर हे बघा, हे मी अशा प्रकारे ह्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतला डबा, अगोदर पुसून घेतला. आणि ह्याच्यामध्ये मी हे लाल तिखट, हळद, शेंगाचं कूट, मीठ, हे नवीन काळं तिखट आहे आणि हे माझं जुनं काळं तिखट आहे. आणि ह्याच्यामध्ये मी जिरे आणि मोहरी ठेवलेली आहे वेगवेगळी. आणि ह्याच्यामध्ये आता काय ठेवावं प्रश्न पडला म्हणून मी साखर आणि चहापत्तीचा डबा ठेवलेला आहे. इतका मोठा डबा आहे ना, काय ठेवावं ते समजा, म्हणून ह्याच्यामध्ये मी असा डबाच ठेवला आहे त्याला. आणि आता हे 3 रिकामे राहिले. तर आता ह्याच्यात काय ठेवायचं हे विचार करून मी ह्याच्यामध्ये ठेवेन नंतर. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तर माझी खरेदीचा हा व्हिडिओ होता. मी रेसिपीसाठीच हे सगळं घेतलेलं आहे. तर आता हे भरलेलं आहे. तर हे काय करते मी, असं पॅक करून ठेवून टाकते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींना? तुम्हाला आवडले असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.